त्यानंतर आपण स्वप्नील जाधव यांच्याकडे जाऊयात। स्वप्नील, तुम्हीही मुंबईमध्ये आहात, कसं चित्र दिसतंय, कसा प्रतिसाद मतदारांचा दिसून येतोय? बरं, मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये मतदान राजा आहे तो मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये अनेक मतदान केंद्र असे आहेत ज्यावरती रांगा पाहायला मिळतात। मात्र वांद्रे पश्चिम या मतदारसंघामध्ये मी आहे आणि या ठिकाणचे उमेदवार आशिष शेलार यांनी नुकतंच मतदान केलेलं आहे आणि जनतेला मतदारांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। एकूण मुंबईमध्ये जर बिग फाईट मतदारसंघ जर आपण पाहिलं तर वांद्रे पश्चिमचा सुद्धा आहे। यामध्ये आशिष शेलार आणि काँग्रेसचे आसिफ झकारिया, तर याच्या बाजूलाच लागून एक मतदारसंघ आहे तो म्हणजे काँग्रेसचे जिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई अशी बिग लढत या ठिकाणी आहे। माहीममध्ये असेल अशा मोठ्या प्रमाणात लढती मुंबईमध्ये पाहायला मिळतात। मात्र एकूणच मतदान केंद्रापर्यंत मोठ्या प्रमाणात मतदार पोहोचत आहेत। मात्र सकाळच्या सत्रामध्ये नेहमी मतदान केंद्रावरतील ज्या रांगा आहेत त्या लागत असतात, मात्र दुपारच्या सत्रानंतर मतदानाकडे पाठ फिरवली जाते। त्यामुळे कुठेतरी या मतदारांना पुन्हा मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं जे आव्हान आहे ते निवडणूक आयोगासमोर आहे। मुंबईमधील बहुतांश इमारती ज्या हायराइज सोसायटी आहेत या सोसायटींमधील मतदारांना खाली उतरवण्याचं काम हे मोठं जिक्रीचं असतं आणि यासाठीच आता उमेदवार हे कामाला लागल्याचं पाहायला मिळतं। मात्र मुंबईमध्ये एकूण मुंबई शहरामध्ये 10,500 पेक्षा मतदान केंद्र जास्त आहेत आणि मुंबई उपनगरामध्ये मुंबई जिल्हा आहे यामध्ये 7,500 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत। यामध्ये सोयी सुविधा सुद्धा पुरवलेल्या आहेत। मात्र मतदारांना या मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी मुंबईमध्ये निवडणूक आयोग कामाला निश्चितच स्वप्नील, एकूणच असं म्हणता येईल की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर यावं आणि मतदान करावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे मतदार राजा मुंबईमध्ये राहणारा, विशेषतः कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईकर नेमकं कोणाला आपला कौल देणार याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता किती प्रमाणामध्ये मतदान होतं तेही बघावं लागेल। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान तुमच्या तिघांचेही धन्यवाद दिले या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।